आवाज सर्वसामान्यांचा। कातर खटाव बोडकेमळा येथे सामाजिक कार्यकर्ते तसेच रयत आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मकरंद बोडके यांच्या निवासस्थानी कातर खटाव ग्रामपंचायत चारी वार्डातील कार्यकर्ते ग्रामस्थ मान्यवर यांची येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा मीटिंग पार पडली। यावेळी जमलेल्या कार्यकर्ते ग्रामस्थांनी मकरंद बोडके यांना थेट सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरावे यासाठी आग्रह धरल्याने मकरंद बोडके यांनी मोठ्या ताकदनिशी रिंगणात उतरणार असल्याचा ठाम भूमिका घेतली आहे। यावेळी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच गावाचा विकास डोळ्यापुढे ठेवून एकत्र काम करूया ग्रामस्थांनी विश्वास आणि सहमती दिल्याने ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या जोमाने लढवणार कैलासवासी अरुणराव बागल यांच्या नेतृत्वाचे विचार पुढे नेले जातील असे मकरंद बोडके म्हणाले। उमदे आणि संयम नेतृत्व असल्याने त्यांना संधी मिळाली पाहिजे अशा ग्रामस्थांनी प्रतिक्रिया दिल्या। ग्रामस्थ पुढे म्हणाले, सर्वांना सामावून नेणारे नेतृत्व आहे। त्यांनी तालुक्यात कातर खटाव भागात सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे। त्यांची सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे। नवीन नेतृत्व असल्याने विकास कामाला गती येईल। त्यामुळे कातर खटाव ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी उभे राहून निवडणूक लढवावी असा आग्रह धरून ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त केले। अशा तऱ्हेने या चर्चेवेळी कार्यकर्ते मान्यवरांनी एकमताने इच्छा व्यक्त केल्याने रयत आधार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मकरंद बोडके यांनी कार्यकर्ते ग्रामस्थ यांचे विचार लक्षात घेऊन येणाऱ्या काळात कातर खटाव ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंच पदासाठी उभे राहण्याचा ठाम निर्णय घेतलाय। यावेळी माजी सरपंच तानाजी शेठ बागल, प्रतापराव बोडके, श्रीमंत बोडके, उपसरपंच नितीन नौगन, अर्जुन दुबळे, डॉक्टर आकाराम बोडके, माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, विलास शिंगाडे, जयकुमार बागल, तानाजी दुबळे, वसंत बागल, फौजी, चंद्रकांत बागल यांच्यासह कातर खटाव वार्डातील ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आहोत कातर खटाव येथे मकरंद बोडके यांच्या निवासस्थानी आहोत आणि इथे ग्रामस्थांची मीटिंग पार पडली। येणाऱ्या ग्रामपंचायतीविषयी मीटिंग पार पडलेलं आहे, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। साहेब, काय सांगाल? ग्रामपंचायत निवडणूक 2026 नियोजन आमचं कातर खटाव ग्रामपंचायतीत चाललं असताना आमच्या गावातली वरिष्ठ मंडळी जी आहे, तानाजी बागल असतील, बागल असतील, दुबळे असतील, बोडके डॉक्टर असतील, आमचे प्रतापराव बोडके सरपंच असतील, बाळासाहेब पाटील असतील, तानाजीभाऊ दुबळे असतील, यांनी सर्वांनी लोकांनी मला विचारलं की बाबा, तुम्ही एक नवं नेतृत्व म्हणून तुम्हाला उभं राहायची इच्छा आहे का? तुम्ही सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असेल, सर्व तुम्ही लोक बरोबरीने काम करण्याची संधी मला देत असाल तर नक्की मी कातर खटावचा चेहरा मावरा बदलण्यासाठी ज्याप्रमाणे अरुणराव बागल साहेबांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे कातर खटावचं नाव घेतलं जात होतं, त्याप्रमाणे कातर खटावचं नाव पुन्हा उदयास यावं यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू। त्यासाठी मी सर्वानुमते आज उमेदवारीचा स्वीकार केलेला आहे। तर विकासात्मक धोरणातून कातर खटावविषयी काय तुम्ही विचार काय करून पाऊल टाकताय पुढे? कातर खटावला विकास करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत। 24 तास पाण्याची सोय करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यासाठी बऱ्याच जणांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, पण बऱ्याच जणांना यश आलं, काही प्रमाणात आलेलं नाही आहे। इथं पाण्याचा पुरवठा मुबलक नसले कारणाने लोकांना उन्हाळ्याच्या काळात मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा समस्या उद्भवत आहेत। त्याच्यावरती ठोस भूमिका घेतलेली पाहिजे। महिलांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत। महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट किंवा स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था आपल्या गावामध्ये अशी कुठंच नाही आहे। म्हणजे की बाबा, परगावरून एखादी महिला आली आणि ती थांबली किंवा व्यावसायिक महिला आहेत त्या थांबल्या, तर त्यांच्यासाठी जी सोय आहे ती कुठंच नाही आहे। ज्येष्ठ नागरिक बोडके डॉक्टर आपल्यासमोर आहेत, तर आज इथे मीटिंगसाठी आले, तर डॉक्टर साहेब काय सांगाल की येणारी जी ग्रामपंचायतीची 2026ची सरपंच किंवा ग्रामपंचायतीचे जे इलेक्शन आहेत हे शांततेत पार पाडावं आणि चांगली लोक, शिकलेली लोकांच्या अडीअडचणीची जाण असणारे माणूस जावं अशी आमची अपेक्षा आहे।
आणि गावचा अरुण भागवल साहेबांचं नेतृत्व जवळपास विसरत चाललंय. अच्छा. अशी जरा जाणीव व्हायला लागली अच्छा. की त्या म्हणजे राजकारणात जे काही अनिष्ट प्रथा सुद्धा येऊ लागले अच्छा. आणि त्याच्यात बदल होण्यासाठी नवी कोरीपाटी असणारा माणूस आणि असं एक आमची अपेक्षा होती ती आता आम्हाला मकरंददादाच्या रूपानं होईल अशी अपेक्षा वाटते. अच्छा. आज या ठिकाणी मकरंद बोडके साहेबांनी कातरखडा ग्रामपंचायती म्हणजे उभं राहण्यासाठी इच्छुक आहे असं म्हणजे त्यांनी एक हे केलेलं आहे म्हणजे ग्रामस्थांवर. तुम्हाला काय वाटतंय? उमदे नेतृत्व आहे, तरुण बरं. आहेत आणि संयमी नेतृत्व आहे. बरं. त्यामुळे सर्वांच्या मताने हां. त्यांना संधी द्यायला काही हरकत नाही असं वाटतं. अच्छा. म्हणजे एक तुम्हाला म्हणजे एक म्हणजे तुम्ही म्हणता आता संयमी नेतृत्व आहे. बरं. आणि बरं ह्याच्या अगोदरच्या घडामोडीबद्दल काय विचार बोलाल तुम्ही? आणि अगोदर हे झालेलं आहे, परंतु यांचं जे काम करण्याची पद्धत आहे हां. ती सर्वांना न्याय देण्याची भूमिका आहे. बरं. त्यामुळं त्यांना संधी द्यायला काही हरकत नाही. अच्छा. म्हणजे तुम्हाला वाटतंय त्यांना संधी देण्याला काही हरकत नाही. अच्छा. ओके. आज या ठिकाणी मकरंद बोडके साहेबांनी आज यांच्या फार्म हाऊसवर मीटिंग पार पडली. तर त्यांनी ग्रामपंचायतीला सरपंच पदासाठी उभं राहण्यासाठी इच्छुक आहेत. तर तुम्हाला काय वाटतं याविषयी? सगळे चांगले आहेत बरं. म्हणजे चांगल्या पद्धतीने पार पडेल. ते चांगले आहेत, नेतृत्व त्यांचं चांगलं पार पडेल. हां. स्वभावही चांगला आहे ना त्यांचा. स्वभाव चांगला आहे म्हणजे स्वभावापेक्षा काय म्हणजे तुम्हाला त्यांच्याविषयी काय असं वाटतंय? तसे चांगले आहेत ते, राहिले उभे तर चांगल्या पद्धतीने ते येतील निवडून. म्हणजे विकास कामाच्या दृष्टीतून काय त्यांच्याकडून तुम्ही पाहता? विकास बी भरपूर असे करणार आहे ते. आता पदावर नसताना बी करतात असतात. बरं. पदावर नसताना बी करतात. म्हणजे तुम्हाला वाटतंय ते चांगले नेतृत्व आहे असं तुम्हाला वाटतं? अच्छा अच्छा अच्छा. ओके. तर आता आपल्यासमोर श्रीमंत मारुती बोडके ज्येष्ठ नागरिक कातरखडाचे उपस्थित आणि ते मकरंद बोडके यांचा फार्म हाऊसवर एक मीटिंग पार पडली आणि इथं ग्रामपंचायतच्या संदर्भात येणाऱ्या एक लागू होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी मीटिंग पार पडलेली आहे. तरी मकरंद बोडके साहेबांनी एक म्हणजे इच्छा व्यक्त केली की उभं राहण्याची. तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्याविषयी? आनंदाची गोष्ट आहे. हां. आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट आहे. त्याला आमचा पाठिंबा राहणार. पाठिंबा राहणार. तर काय त्यांच्याविषयी म्हणजे विकासात्मक धोरणातून काय तुम्ही पाहता त्यांच्याकडे? तर काय ज्या ज्या काय अडचणी आहेत हां. माझ्या वैयक्तिक असण्यापेक्षा समाजाच्या म्हणा, गावच्या म्हणा, पाणी प्रश्न आहे, लाईट प्रश्न आहे, हां. काय ते रस्त्याच्या बाजू आहेत, पानंद रस्त्याच्या बाजू आहेत, बरं. सोडवण्यासाठी मदत होईल असं पण वाटतं नवीन नेतृत्व असल्याने. म्हणजे पुरी आहे. विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांची मदत होईल असं तुम्हाला वाटतंय? अच्छा. ओके. धन्यवाद. निवडणूक लढवण्यासाठी मकरंद बोडके इच्छुक आहेत. तर काय तुम्हाला वाटते त्यांच्याविषयी? आज तुम्ही शिंगाडवाडीचे ग्रामस्थ आहे, बहिरनाथ वार्डातले. काय बोला, काय मकरंद बोडकेंच्याविषयी तुम्हाला काय वाटते? सुशिक्षित उमेदवार आहे. हां. सुशिक्षित उमेदवार आहे. सुशिक्षित उमेदवार आहेत. बरं. गावचा विकास होईल. गावचा विकास होईल. अच्छा. आणि सर्वांना म्हणजे सर्वांना सामावून घेणार उमेदवार. सर्वांना सामावून म्हणजे सगळ्यांना एकत्रित सर्वांना सामावून नेणारे नेतृत्व आहे असं तुम्हाला वाटते? अच्छा अच्छा अच्छा. तर इथे शिंगाडवाडीचे ग्रामस्थ आहेत आणि सर्वांना सामावून नेणारं नेतृत्व आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. धन्यवाद. शेवटी काय सांगाल? लोकांनी जो विश्वास दाखवून मला जी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी उमेदवारी दिली, अच्छा. ताना शेठ, जयकुमार बागल असतील किंवा सर्व वरिष्ठ मंडळी, बाळासाहेब पाटील, ही सगळी वरिष्ठ मंडळी असतील, यांना बरोबर घेऊन 100% त्यांच्या विश्वासास पात्र असं काम मी करीन. त्यांना सर्वांना समाजाच्या शेवटच्या घटकाला बरोबर घेऊन आम्ही कातरखडाचा विकास करू. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने मंडळी
मकरंद बोडके यांनी इथे ग्रामस्थांना घेऊन चर्चा केलेली आहे कातरगटावच्या आणि पुढील येणाऱ्या ग्रामपंचायतीविषयी चर्चा झालेली आहे आणि विकासात्मक दृष्टिकोनातून भरपूर काही केलं जाईल सुविधा पाणी प्रश्न असो वीज प्रश्न असो अमुक तमुक असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे. ओके. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.